म्हणशील घरादार हे इथंच राहील सारा, मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला का रडतो ठाई ठाई. या संसारा पायी, 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 या संसारा पायी. किती घरदार पैसा अडका म्हणा, शेवटी महाराज म्हणतात मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर. किती पैसा म्हणा, तू म्हणशील पैसा अडका, हा इथंच राहील सडका, मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका रे बाबा, याच्या व्यतिरिक्त काही येणार नाही. आणि महिला वर्गांपेक्षा पुरुष वर्गांना एक स्पेशल चरण संतांनी रचलेले का, कारण पुरुष वर्गाचं कसं आहे, भक्ती मार्गात महिला वर्ग थोडी जास्त आहे, पुरुष वर्ग कमी आहे का, कारण पुरुष वर्गाला काय वाटतंय, माझा पैसा, माझं घर, माझं दार, माझे नाते, माझा नातू, माझा पंतू, माझी बायको, माझा संसार, या सगळ्यामध्ये त्याचं आपण सर्वजण आपलं जीवन आटकून ठेवलेलं आहे. पण संत म्हणतात तू म्हणशील बायको पोर ही तुझ्या मागची चोर, अरे मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर, मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर. ओ घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला का रडतो ठाई ठाई. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. हा विचार आपल्या डोक्यात तेव्हाच येऊ शकतो, सर्वांनी मिळून टाळी वाजवायची. हा विचार आपल्या डोक्यात तेव्हाच येऊ शकतो जेव्हा आपण हा संसार थोडा तरी डोक्याच्या बाहेर ठेवेल. संसार डोक्याच्या बाहेर कधी जाईल, जेव्हा हा माझा आहे हा अहंकार मनातून निघून जाईल. म्हणून तो महाराज म्हणतात काय, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला. सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला, तिकडच खपू देत त्याला, तिकडच खपू देत त्याला, भवानी आई रोडगा वाहिन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला. सासू माझी जाच करते, सासू माझी जाच करते, लवकर निर्मितीला, लवकर न्यागतीला, भवानी आई रोडगा वाहिन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला. महाराज म्हणतात सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला. भक्ती मार्गाला तोपर्यंत जाऊ शकत नाही जोपर्यंत संसार डोक्याच्या बाहेर निघणार नाही. म्हणून एक काम कर, सासरा माझा गावी गेला तिकडच खपू दे त्याला, तिकडे येऊ देऊ नको. सासू माझी जाच करते, लवकर निघ तिला, लवकर घेऊन जाय. पण ही प्रार्थना आपल्यालाही करायची, फक्त अर्थ समजून. सासरा म्हणजे कोण, आपल्या नवऱ्याचा पती नाही. तर महाराज सांगतात आपल्या या शरीरामध्ये अहंकार नावाचा जो सासरा आहे तो माझी देवबुद्धी जागृत झाल्याच्या नंतर थोडा बाजूला झालाय. म्हणून भवानी आली, त्याला परत येऊ देऊ नको, त्याला तिकडच खपू दे. माया नावाची जी माझी सासू आहे ती थोड्या वेळासाठी बाहेर गेली, तिला सुद्धा तिकडच घेऊन जाय, ती मला फार त्रास देते, तिला इकडे येऊ देऊ नको. आणि हे जेव्हा जाईल एकाच जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकटीच राहू दे, मला सगळे जाऊ दे, मला एकटीला राहू दे, ही प्रार्थना तिथे त्यांनी केलेली आहे. आणि म्हणून तेव्हाच मी भक्ती मार्गाला लागू शकतो. म्हणून आपण सुद्धा भक्ती मार्गाला लागायचं आहे. आता भक्ती मार्गाला लागण्यासाठी काय करावं, संत म्हणतात जाय जाय पंढरी, होय होय वारकरी. आणि एकदा झाला वारकऱ्याचं वेळ लागलं तो इकडं पुन्हा संसारामध्ये पुन्हा डोकं घालू शकत नाही. कारण म्हणतात ना, या शेजारणीनं, या शेजारणीनं पर नाही केलं ग बया, मला पंढरीला, मला पंढरीला, मला पंढरीला नेलं ग बया, 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 मला पंढरीला नेलं ग बया. म्हणून तू आता तरी तिकडं जा,
हे जरी ना ऐकालं तरी दुसरा येईल हे जरी ना ऐकालं हे जरी नाही झालं तरी दुसरा येईल हे जरी नाही झालं सरते शेवटिया कळ बांधून नेहिला सरते शेवटिया सरते शेवटिया कळ बांधून नेहिला सरते शेवटिया एका जनार्दनी आमचे काय वाजाईल 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 पिंगळा 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 महाद्वार रे बोल बोल तो देखा पिंगळा मागोरी पिंगळा मागोरी बरोबर तो देखा पिंगळा मागोरी पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा मागोरी बरोबर तो देखा पिंगळा मागोरी महाराज म्हणतात नाही ऐकलं तर नुकसान कोणाचं हे जरी नाही ऐकलं तरी दुसरा येईल सर ते शेवटी या काळ बांधून नेलं एका जनार्दनी आमचं काय वाजायला म्हणून एक काम कर ऐक मानवा भाई तू राम नाम घ्याय नरासारखा नर जन्माला आला संसारा आला संसारा आला संसारा आला संसारा घे 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 हरी नाम घे माया सारी सोडून दे हात लावून नशिबाला का रडतो सठाई ठाई संसाराबाई या 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 संसाराबाई आणि आजपासून तुम्ही सुद्धा सर्वांनी स्वतःला म्हणायचंय 2 मिनिट हातवर काय म्हणायचंय घे 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 हरी नाम घे माया सारी सोडून दे हात लावून नशिबाला का रडतो सठाई ठाई हातवर सर्वांनी मिळून म्हणायचंय काय या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा